नाशिकच्या निफाड तालुक्यातील नारायणगाव खडक या ठिकाणी जे तर ते एक भोंदूबाबावर गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. आपण पाहू शकतात का आता मी त्यांच्या ज्या आश्रमाजवळ या ठिकाणी आलेला असून हा प्रति गाणगापूर म्हणून या ठिकाणी या आश्रमाची ओळख निर्माण केलेली आहे. आणि या ठिकाणी हा जो महेशगिरी महाराज जो आहे तर तो उर्फ महेश दिलीप काकडे, तर याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे. 2 वर्षापूर्वी त्या महिलेवर लैंगिक अत्याचार झालेले होते आणि तिच्यावर जे तर जादू टोण्यासारख्या काही पूजा अर्चा केलेल्या होत्या आणि या संदर्भात तो गुन्हा दाखल झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात का दर गुरुवारी या ठिकाणी ह्या बाबाच्या माध्यमातून या ठिकाणी दरबार भरवला जात होता. मात्र आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला शुकशुकाट पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी सर्व बंद आहेत आणि या ठिकाणी त्यांचा भक्त परिवार सुद्धा याची माहिती मिळाल्यानंतर आलेला नाहीये. तर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर पोलीस पथक जे तर ते त्याच्या शोधामध्ये आहेत आणि लवकरच त्याला जे तर ते त्याचा ताबा घेतला जाणार असल्याची सुद्धा पोलीस सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. त्यानंतर त्याला निफाड येथील न्यायालयात हजर केले जाणार आहेत आणि पोलीस त्या ठिकाणी किती दिवसाची पोलीस कस्टडी तपाससाठी घेतात, तर या ठिकाणी आता याकडे जे तर त्या सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.